नमस्कार मित्रांनो, मी मंदार तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहे गावच्या एका डोहात पोहायला। गणपतीसाठी आम्ही गावी आलो आहे आणि आज मित्र माझे म्हणजे गावातली माझी भावंड, माझी बहीण आणि आम्ही गँग चाललो आहे पाणी एक्सप्लोर करायला। सो बघूया काय मजा येते या पाण्यामध्ये। ही गँग आमची पुढे चालली आहे सगळी। हा जो हात वर करतो हा CA झाला आहे ह्याच वर्षी। माझा चुलत भाऊ आहे प्रथमेश सुर्वे आणि बाकीचे अजून दोघं तिघं मागून येत आहेत। सो भेटूया आपण डायरेक्ट पाण्यात। आणि हा जो नेहमीच्याच आपल्या ट्रेक्समध्ये आपल्या सोबत राहणारा बाबू बारगोडा। ए चल, ये मेरा ब्लॉगिंग चालू आहे, आगे चल। वो ए नाही रे, इथे कुठे हे वैभव? अबे कोणत्या तरी घरात आलो आपण। नाही रे बाबा, इथे घर नाही। वैभव हाच आहे का? हो हो हाच स्पॉट आहे यार। आपण आलोय, जवळपास पोचले। अरे पाण्याचा आवाज, एक नॉर्मल डोह जो गावाच्या बाहेर किंवा पर्यावर जो असतो अशा डोहात साधारणतः एक 5 ते 5.5 फीटची हाईट आहे। पण मस्त त्यामध्ये आता पोहणार आहे आणि रिलॅक्स होणार आहे। सो आहे आजचा आपला स्पॉट। ते अडू घालून बनवलं आहे। इथे मंदिर आहे ग्रामदेवतेचं, नागोबाचं। आणि इथून आता पुढे आम्ही जाणार आहे या पाण्याला। पाण्याच्या कडेच्या जवळ आपण पोचण्यासाठी या। आणि बघा निळशार पाणी, मस्त मासे वगैरे आहेत ह्या पाण्यात। याचे खांब, तिथे काही 1.5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं पुढे, ते तुम्हाला दिसतं। तो भेटूया आता पाण्यात। ही आमची सगळी गँग आहे। पाणी खराब केलंय, पाणी खराब केलं। अब आर्मी बॉय बोलायचं काय? उभं राहिला हे आता साडे आमचं काय लागते। इथे पुढे बाप्पांचं विसर्जन झालंय। आपण बाप्पाला बघूया पाण्याखाली। बाप्पांच्या मूर्ती, बाप्पांना त्रास नाही देता, व्यवस्थित